रसिको नमस्कार. आज 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन. त्यानिमित्ताने मी एका विशेष पाहुण्यांना आज आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. या ज्या पाहुण्या आहेत त्या आहेत एक प्रसिद्ध उद्योजिका, एका सुविद्य डॉक्टरांच्या पत्नी, त्यानंतर एका गुणी कलावंताची आणि गुणी मुलाच्या आई. तर अशा ह्या प्रियमवदा आशिष भूमकर. ताई, मी तुमचं स्वागत करते. नमस्कार. मला म्हणजे मी इंट्रोडक्शनमध्ये हे अक्षरशः 2 वाक्यात संपलं इंट्रोडक्शन. आणि ज्याच्यासाठी तुम्ही मला असं वाटतं एक 40-50 वर्ष तुम्ही म्हणजे बरीच वर्ष त्या फील्डमध्ये आहात. हो हो. तर तो प्रवास नक्कीच सोपा नव्हता. बिझनेसचा पण किंवा ओव्हरऑल सगळंच. हो. तर मला मुख्य हे जाणून घ्यायचं आहे की बिझनेसमध्ये तुम्ही पहिल्यांदा तर आला कशा, हे मला फार कुतूहल आहे माझ्या मनात की तुमचं बिझनेसमध्ये प्रवेश कसा झाला. मी लहानपणापासूनच थोडीशी वेगळी होते, नॉर्मल जसं असतात तसं. माझं जे अपब्रिंगिंग राहिलेलं आहे आईवडिलांच्याकडे ते फार ओपन माइंडेड होते. आणि मला कधीही म्हणजे मला आठवतं कधीही मला असं जाणीव करून दिलं नाही की तू मुलगी आहेस, तू हे करू शकते, हे करू शकत नाही. मला नेहमी तू एक व्यक्ती आहेस, यू आर एन इंडिव्हिज्युअल, अशाच दृष्टीने. त्याच्यामुळे असं कधी असं जेंडरचं असं कधी कुठे काही भेदभाव कधी झाला नाही. म्हणजे सातच्या घरातच आलं पाहिजे तेवढं होतं. ते सेफ्टीचं जे होतं ना, सेफ्टीच्या साठी जेवढं होतं, कारण की काही होऊ शकतं मुंबई सारख्या शहरामध्ये मुलींना, तर ते थोडंसं प्रिकॉशन होतं. म्हणजे तेवढी बंधनं होते. पण विचाराच्या दृष्टीने म्हणजे द थॉट प्रोसेस जो आहे त्याच्यामध्ये किंवा जे संस्कार जे होतात की मुलींच्या वरती वेगळे असे, असं कधीच काही झालं नाही. तू काहीही जीवनामध्ये करू शकतेस. खूप ओपन वातावरण होतं आमच्या घरचं. तर अशा वातावरणात मी वाढले. शाळेमध्ये असताना मला काहीतरी वेगळंच करावं असं वाटत होतं. आणि नेहमी वाटत होतं की आपण सगळे लोक जरा अभ्यासामध्ये जरा बरे असले की डॉक्टर किंवा इंजिनियर होतात. ऑल्दो मी डॉक्टरची बायको आहे तरी सुद्धा. पण मला असं वाटतं की नाही, आपल्याला हे बीटन पाथ जे आहेत हे बीटन पाथ वरनं आपल्याला जायचं नाहीये. हे मला अगदी नक्की हे अगदी क्लिअर होतं की सगळे लोक जे एक साधारण ट्रॅकनी स्टँडर्ड ट्रॅकनी जातात तिथे आपल्याला जायचं नाहीये. आणि माझे वडील बिझनेसमध्ये होते, त्याच्यामुळे मला वाटायचं की आपण पण असं काहीतरी करूया. म्हणून मी ग्रॅज्युएशन केलं, त्याच्यानंतर MBA वगैरे केलं. आणि नंतर मग मी काही 1-2 वर्ष मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून कुठे जॉबही केला. पण नंतर मग फॉर्च्युनेटली ज्या घरामध्ये माझं लग्न झालं त्यांचा बिझनेस म्हणजे भूमकर फॅमिलीचा ऑलरेडी माझ्या सासऱ्यांनी आणि सासूंनी स्टार्ट केलेला बिझनेस होता केमिकल्सच्या क्षेत्रामध्ये, पेंट आणि कोटिंग्सच्या फील्डमधला. सो मी फॅमिली बिझनेस जॉईन केला. सो मला ॲक्च्युली इट वॉज ऑलमोस्ट लाईक अ ड्रीम. एव्हरीथिंग वर्कड आउट. सो आय वुड से आय वॉज लकी दॅट आय मॅरिड इन टू अ फॅमिली वेअर देअर वॉज एन एक्झिस्टिंग बिझनेस होता त्यांचा. सो तो मी जॉईन केला. आणि मग त्याच्यामध्ये सेकंड जनरेशन इन द फॅमिली म्हणून पुढे मग तो आता इथपर्यंत आलेली आहे. क्या बात आहे. पण मग तुमची आणि मिस्टरांची ओळख कशी झाली? आम्ही प्रेमात कुठे पडलात असा माझा थोडक्यात प्रश्न. 16वं वर्ष धोक्याचं जे म्हणतात तसं प्रकरण आहे. आम्ही कॉलेज स्वीटहार्ट्स आहोत. आम्ही 16 वर्षाचे असताना आम्ही भेटलो. आता आम्हाला खूप वर्ष झाले भेटून. आमच्या लग्नालाच आता 37 इयर्स झाले. त्याच्या आधी आम्ही कॉलेजमध्ये मुद्दाम सांगायचं की यांच्याकडे बघून असं वाटत नाहीये. सो आम्ही कॉलेज स्वीटहार्ट्स आहोत. त्याच्यानंतर मी माझं शिक्षण करत गेले पुढे. आणि आशिष जो होता तो त्याचं मेडिकलचं शिक्षण. सो आम्ही नेहमी वी हॅड लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप ऑलमोस्ट. तो वेगळ्या शहरामध्ये पुण्याला शिकायला होता, मी मुंबईला शिकायला होते. असं करत करत आम्ही राहिलो एकत्र. कारण खरोखरच एकमेकांना आम्ही आवडत असत आणि प्रेमात होतो, त्याच्यामुळे आम्ही. आणि मला अजून एका गोष्टीचं खूप कौतुक वाटलं की म्हणजे जसं तुम्ही आता म्हणालात की तुमच्या वडिलांचा पण बिझनेस आहे, पण जनरली म्हणजे जसे आता माझे वडील गाणारे म्हणून मी गाण्याच्या फील्डमध्ये येणं, पण म्हणजे तुम्हाला असं वडिलांच्या बिझनेसमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही सासऱ्यांच्या आणि सासूंच्या त्या फॅमिली बिझनेस मध्ये? नाही, माझ्या वडिलांचा बिझनेस ऍक्च्युली स्टीलच्या ट्रेडिंगचा बिझनेस होता. तो तिथे मी जाणं थोडंसं
मुश्किलच होतं. पण कुठेतरी हे होतं की आपण पण स्वतंत्र काहीतरी करूया किंवा खूप एकदम क्लिअर नव्हतं खरं म्हणजे की काय करायचंय ते, पण काहीतरी वेगळं करायचंय हे नक्की. आणि मग जसं जसं वाट निघत गेली पुढे तसं तसं बेसिकली लाईफ कसा असतो, इट्स अबाउट द चॉईसेस दॅट यू मेक. हो. आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला इवन बिझनेसमध्ये आजही प्रत्येक वेळेला असे 2 रस्ते असतातच. हो. किंवा 2 असतात किंवा अनेक असतात. हो. तर तुम्हाला तो चॉईस, जर तुम्ही ह्या रस्त्याचा चॉईस केला तर तसं तसं पुढे त्या रस्त्यावरती येणारे जे टप्पे असतात ते तुम्हाला भेटतात. एखाद्या वेळेला तुम्ही जर दुसरा रस्ता चूज केला असता तर त्या रस्त्यावरती भेटणारे टप्पे तुम्हाला तिथे भेटले असते आणि तुमचं जीवन काहीतरी खूपच वेगळं झालं असतं त्याच्यानंतर. तो इट्स ऑल्सो मॅटर ऑफ आय थिंक द चॉईसेस दॅट यू मेक. कॉन्शियस, कधी कधी अनकॉन्शियस चॉईसेस असतात, कधी कधी कॉन्शियस चॉईसेस असतात. सो असं करत करत पुढे गेलं सगळं. पण म्हणजे लोक जनरली म्हणजे तुम्ही त्या अर्थाने सासू सासऱ्यांच्याकडून म्हणजे खरे मॅनेजमेंटचे धडे घेऊन त्यांच्या बरोबर काम करायचं हे निवडलं. नाहीतर बायका बऱ्याचदा परिस्थितीमध्ये म्हणजे स्पेशली बायकांच्यासाठी की मला हे करता नाही आलं, म्हणजे त्यांच्याकडे एक्सक्युजेस खूप असतात की मला सासूंच्यामुळे मला हे काम नाही करता आलं. नाही तर ती गोष्ट तुमच्याकडे घडली नाही. ते सगळं इट्स अ मॅटर ऑफ अंडरस्टँडिंग. आणि त्यांनी पण मला खूप प्रोत्साहन दिलं. माझ्या सासू सासऱ्यांचा पण खूप सपोर्ट होता त्यांच्याकडनं. त्यांनी पण कधी एवढं त्यावेळेला पण म्हणजे मी एकटी जगभर फिरायचे बिझनेसच्या डेव्हलपमेंटसाठी वगैरे, त्यांनी मला कधीही सांगितलं नाही अरे प्रिया तू एकटी कशी काय जातेस किंवा काही म्हणजे बंधनं नव्हते तिथे सुद्धा. खूप ओपन माइंडेड फॅमिली होती. आणि सो आय लक्ड आउट. व्हेरी सपोर्टिव्ह पेरेंट्स इन लॉ आणि व्हेरी खूप एनकरेजमेंट होती त्यांच्याकडनं पण. आणि अजून एक विचारायचं आहे की हा बिझनेस जेव्हा म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर जेव्हा या बिझनेसमध्ये आलात तर तेव्हाचं स्वरूप कसं होतं आणि आता जे तुम्ही मला असं वाटतं 49 की 50 देशांमध्ये. हो, आता 50 देशांमध्ये आहे आपला हे आजच. सो विस्तार पुष्कळ झालेला आहे. सो सुरुवातीची जी जर्नी होती आमच्या बिझनेसची ते माझ्या सासऱ्यांनी आणि सासूनी ती फाउंड केली कंपनी. आता कंपनीला 40 वर्ष झालेली आहेत. आणि मी जवळजवळ बिझनेसच्या दुसऱ्या वर्षापासूनच मी आहे बिझनेसमध्ये. 1985 पासून मी आहे तिथे. आणि ऑफकोर्स त्याच्यानंतर काही वर्ष जेव्हा मी आई झाले, जशन बॉर्न झाला, तेव्हा मी थोडा ब्रेक सुद्धा घेतला. तर सगळं सांभाळून करून मग मी स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये गेले. पण ज्या वेळेला मी काही वर्षानंतर फुल टाइम ज्या वेळेला आले त्यावेळेला जग पण पुष्कळ बदलत चाललेलं होतं. आम्ही त्यावेळेला एक SME सेक्टर मधली कंपनी होतं, म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्री असतात तशा टाईपचं बिझनेसचं स्वरूप होतं. पण ज्या वेळेला मी पूर्ण सगळं जशन थोडासा शाळेत वगैरे जायला लागला, मी जेव्हा फुल टाइम बिझनेसमध्ये पूर्ण बुडाले असं म्हणायला हरकत नाही, त्यावेळेला असं दिसत होतं की खूप अपॉर्च्युनिटीज आहेत आपल्याला बिझनेसमध्ये. आणि ह्या अपॉर्च्युनिटीज आपण जर लेट गो केल्या तर मग हे इट्स नॉट फेअर ऑल्सो. कारण तुम्ही काहीतरी एक एंटरप्राइज ज्या वेळेला तुम्ही एखादा बिझनेसचा चालू करता किंवा कुठलाही एंटरप्राइज, तर त्या एंटरप्राइजला तुम्हाला फुल ब्लोन आणि त्याला रीतसरपणे आणि त्याला जस्टिफाईड वेनी तुम्हाला त्याला पुढे नेता आलं पाहिजे. तर त्यावेळेला असं दिसत होतं की एवढ्या अपॉर्च्युनिटीज आपल्याकडे आहे आणि ग्लोबल अपॉर्च्युनिटीज आपल्याकडे आहे, पण आपल्या कंपनीला आपल्याला काहीतरी करून वेगळं करावं लागेल. ह्या अपॉर्च्युनिटीज जर आपल्याला आत्मसात करायच्या असतील आणि ह्या कॅप्चर जर करायच्या असतील आपल्या बिझनेसच्यासाठी, सो त्यावेळेला खूप ॲक्च्युली वेड्यासारखा ध्यास लागला मला काही वर्ष. आणि पण मी खूप लोकांना विचारत असत की अहो एखादी छोटी कंपनी घेऊन तिला जर आपल्याला ग्लोबल प्रोफेशनल एंटरप्राइज जर आपल्याला बनवायचा असेल तर हा कसं काय, हा जर्नी कशी काय करायची, काय काय करावं लागतं. पण मला कोणी, आमचे बरेचसे मित्र होते बिझनेसमध्ये, अनेक लोकांना भेटलं की विचारायचे, पण ह्या प्रश्नाचं उत्तर कोणीही देऊ शकत नव्हतं मला की हे ट्रान्सफॉर्मेशनची जी जर्नी आहे ऑर्गनायझेशन आणि बिझनेसची ती कशी काय करायची. मग त्यानंतर मला ऍक्च्युली एक फार अप्रतिम कोर्स सापडला स्टॅनफोर्ड बिझनेस स्कूलला. मग मी त्यावेळेला गेले 2006 मध्ये आणि एक प्रोग्राम फॉर ग्रोईंग कंपनीज म्हणून, जसं एक्झॅक्टली फॉर दिस टाईप ऑफ कंपनीज असा एक प्रोग्राम होता. सो आय वेंट अँड आय अटेंडेड द प्रोग्राम. आणि तिथे मला ऍक्च्युली कळलं की स्ट्रॅटेजीज कसं बनवायचं, कसे ते मुद्दे आहेत की जे आपण सांभाळले, काय काय गोष्टींवरती आपल्याला बिझनेसमध्ये काम करायला लागेल जेणेकरून त्याला आपल्याला त्या स्केलला आणि त्या टप्प्यावरती आपल्याला त्याला नेता येईल, त्या ऑर्बिटमध्ये आपल्याला त्याला पोहोचवता येईल.
असं करून मग तिथे ती स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेट केली. मग त्याच्या पुढे काही वर्ष बरंचसं त्याच्यामध्ये फेरफार केला बिझनेसमध्ये, त्याचं स्केल वाढवला, माणसं, त्याचं वर्ल्ड क्लास मॅन्युफॅक्चरिंगची फॅसिलिटी आणि बऱ्याचशा गोष्टी केल्या. प्रोडक्टचं स्टँडर्डायझेशन, ग्लोबल स्टँडर्डला प्रोडक्ट्स चालतील अशा क्वालिटीचे प्रोडक्ट्स, आणि नंतर मग त्या मार्केट्समध्ये जाऊन तिथले मार्केट्समधले कस्टमर्सनी ना आपल्या कंपनीबद्दल माहिती पाहिजे, याच्यासाठी काय स्ट्रॅटेजी करायची, कसं काय तुम्हाला एखादा टर्कीमध्ये असेल किंवा एखादा अमेरिकेत असेल किंवा अजून कुठे असेल, सिंगापूरमध्ये बसलेला कस्टमर कसं ओळखेल की इथे एक कंपनी आहे अशा प्रकारचं काम करते. सो तिथे स्ट्रॅटेजी केली की मार्केट एंट्रीची स्ट्रॅटेजी केली, ट्रेड शोजमध्ये पार्टिसिपेशन करणं, तिकडले कस्टमरना जाऊन भेटणं, असं बऱ्याचशा गोष्टी करून मग हळूहळू त्याचा विस्तार होत गेला. आणि आज मग एक विजन सेट केला. बेसिकली इट ऑल स्टार्ट्स विथ अ विजन. त्यावेळेला आम्ही विजन कॉइन केला की आम्ही रंग बनवतो, लिक्विड फॉर्म मध्ये रंग बनवतो पेंट अँड कोटिंग्सच्या साठी. तर रंगाच्या क्षेत्रात आपली कंपनी आता इतक्या वर्षापासून आहे. आणि हा प्रोडक्ट जो आम्ही बनवतो हा खूप निश प्रोडक्ट आहे. फार काही कंपन्या ह्या अति स्पेशलायझेशनचा प्रोडक्ट हा आहे. तर फार काही कंपन्या याच्यामध्ये खूप मोठ्या होऊ शकत नाहीत. पण आम्ही ठरवलं की या क्षेत्रात जर आपण आहोत तर लेट अस ट्राय अँड बी द टॉप 3 कलर अँड कंपनीज इन द वर्ल्ड, असं एक विजन सेट केलं. विजनच्या पुढे स्ट्रॅटेजी सेट केली आणि मग त्याच्या मागचे सगळे जे ऍक्शन्स असतात ते करत करत मग तशी ग्रोथ नेट केली. क्या बात आहे. मग इथे एखादी एक स्त्री म्हणून तुम्हाला तिथे तुमचे प्लस पॉइंट्स आणि मायनस पॉइंट्स तर ते काही म्हणजे अनुभवायला आले का, किंवा तसा एखादा काही अनुभव आहे का? नाही, असं असतं की प्रोफेशनच्या क्षेत्रामध्ये किंवा बिझनेसच्या क्षेत्रामध्ये, आणि हे मी सगळ्यांना नेहमी सांगते की प्रोफेशन किंवा बिझनेसच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काय गोष्टी लागतात तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये किंवा तुमचे केपेबिलिटीज काय असायला पाहिजे. तुम्हाला इंटेलेक्ट असायला पाहिजे, म्हणजे विचार करण्याची शक्ती पाहिजे तुमची. तुम्हाला नॉलेज पाहिजे. नॉलेज म्हणजे तुम्हाला अभ्यास पाहिजे तुम्हाला त्या गोष्टीचा. तुम्हाला एखादी कुठलीही सिच्युएशन आली तर तुम्हाला त्या सिच्युएशनशी डील करता आलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला इमोशनल स्ट्रेंथ पाहिजे आणि करेज लागतं. आणि तुम्हाला माणसांना हँडल करता आलं पाहिजे. काही तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं पीपल यू शुड बी एबल टू, म्हणजे तुम्हाला रिलेशनशिप्स डेव्हलप करता आले पाहिजे. तुम्हाला माणसांना समजलं पाहिजे, माणसांना समजून त्यांना सोबत घेऊन तुम्हाला चालता आलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि सायन्सचं नॉलेज लागतं, आम्ही केमिकल्सच्या क्षेत्रात आहे. तर ह्या सगळ्यामध्ये जेंडरचा कुठे भावच येत नाही. बरोबर. फिमेल आहे का मेल आहे ह्याच्यामध्ये दीज आर ऑल जेंडर न्यूट्रल प्रॉपर्टीज. तर ह्या तुमच्याकडे असल्यानंतर तुम्ही त्याचा नक्कीच सक्सेस करू शकता. राहिली गोष्ट बिईंग अ फिमेल, तर त्याच्यामध्ये मला प्लसेस मायनसेस काही नाही. अच्छा, एक गोष्ट सुरुवातीला मायनस असं म्हणू शकतो, कारण की फिमेल असल्यामुळे, वुमन असल्यामुळे तुम्ही फार एम्पथेटिक असता, तुम्ही फार पेशंट असता, तुम्ही माणसांच्या कलानी तुम्ही काम घेण्याची तुमची वृत्ती असते. तर तुम्ही फार अग्रेसिव्ह असू शकत नाही, कारण ती तुमची वृत्तीच नसते, तुमच्या स्वभावाचीच वृत्ती नसते. असू शकते काही लोकांची, पण ऍटलिस्ट माझी तरी नव्हती, अग्रेशनची होती. त्याच्यामुळे मला सुरुवातीच्या काळामध्ये लोक मला म्हणायचे की तू बिझनेसमध्ये कधीच सक्सेसफुल होऊ शकणार नाहीस, कारण की तू एवढं नरम स्वभावाची आहेस. मला याचा सुरुवातीला फार त्रास व्हायचा. पण नंतर मी म्हटलं, एक दिवशी मी माझ्या मनाला ठरवलं, खूप रडले मी ऍक्च्युली एक दिवशी, असं मला कोणीतरी बोललं बोचून. तर मी म्हटलं की नाही, आपल्याला, मी जगाला प्रूव्ह करून दाखवेन की मी तर काय माणूस होऊ शकत नाही. मी जे आहे ते आहे, मी स्त्री आहे. स्त्रीचे जे सगळे एम्बॉडीड क्वालिटीज असतात, नर्चरिंगच्या, पेशन्सच्या, केअरिंगच्या, एम्पथीच्या, त्या सगळ्या माझ्यामध्ये आहेत. या घेऊन कसं सक्सेस करता येईल हे मी जगाला दाखवून देईन. आणि मी ऍक्च्युली काहीच बदलली नाही, मी जसे होते तसेच. त्याच्यात ऑफकोर्स रिफाइनमेंट तुम्ही तुमचे क्वालिटीजमध्ये ऑफकोर्स तुम्हाला ग्रोथ, स्वतःची ग्रोथ, पर्सनल ग्रोथ, रिफाइनमेंट करावी लागते. पण बाकी काही मूळ स्वभाव बदलायची गरज पडली नाही. आणि इनफॅक्ट आज जर आपण बघितलं, आज तुम्ही कुठेही हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये जा, कुठेही जा, तिथे सुद्धा आज परत एम्पथी बद्दल बोलतात. एम्पथेटिक मॅनेजमेंट हे आता ट्रेंड आलेला आहे. म्हणजे काही वर्षांपूर्वी फार लोकांशी डील करण्याच्या वेगळ्या तरा होत्या, पण आज
आणि पर्टिक्युलरली पोस्ट कोविड वगैरे तर सगळं बदलत चाललंय. सो आय रीड इट अँड आय एम व्हेरी हॅपी दॅट आय डिड दिस 25 years ago आणि आता परत त्याला ओळखतायत त्या गोष्टींना. हो. आणि जसं एक गोष्ट सांगायची राहिली, जसं बिझनेसचा एक स्टॅनफोर्ड बिझनेस स्कूलला मी गेले, पण एक टप्पा आला त्याच्यानंतर आणि त्याच्या पुढचा जो परत त्याच्यानंतर मला परत कळालं की अरे आता याच्या पुढे कसं काय न्यायचं बिझनेसला. तर त्यावेळेला पुन्हा मग मी हार्वर्ड बिझनेस स्कूलला जाऊन तिथे 3 वर्ष ऍक्च्युली मी जात होते, दरवर्षी 1 महिन्यासाठी जाऊन तो एक प्रोग्राम असतो त्यांचा, तो केला. तिथे मग परत एंटायर लाईफ सायकल ऑफ अ बिझनेस, कारण बिझनेस पण इट इज जस्ट लाईक अन इंडिव्हिज्युअल. आपलं जसं इंडिव्हिज्युअलचं बालपण असतं, मग युथ असतं, मग गृहस्थी असते, मग पुढचं अजून जसे आपला पण फेजेस असतात आपल्या लाईफला, तसं बिझनेसचे पण फेजेस असतात. तो पण मॅच्युअर होतो. काही दिवसानंतर तुम्ही जर त्याला रिइन्व्हेंट केलं नाही त्या बिझनेसला आणि त्याला सारखं नवीन वळण जर दिलं नाही तर मग तो पण कुठेतरी स्टॅग्नेट होऊ शकतो. तर हे सगळं करताना तो एक साधारण एक पॉइंट आला त्याच्या पुढे, आता याच्या पुढे काय करायचं आपल्याला. करायला पुष्कळ असतं पण परत ते करायचं कसं, तो मधला ब्रिज सापडत नाही, कधी सापडत नाही, ते तिथे कसं जायचं ते कळत नाही आपल्याला. तर त्यावेळेला पुन्हा परत जाऊन शिक्षण घेतलं. 3 वर्ष मी हार्वर्ड बिझनेस स्कूलला इट वॉज अ 1 month असं 3 weeksचा प्रोग्राम होता, OPM प्रोग्राम, तो मी केला. त्याच्यानंतर मात्र खूप गोष्टी कळाल्यात नंतर. बाय दॅट टाइम एक्सपिरियन्स पण जरा चांगला झाला बिझनेस. आता याच्या पुढच्यात आता मला क्वचितच असं ब्लॉक येत नाही. आता पुढचं सगळं बाय अँड लार्ज दिसत असतं की आता याच्या पुढे असं आपल्याला न्यायचंय. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये डॉक्टरांची तुम्हाला डॉक्टरांच्या शिवाय तर काही झालंच नसतं. त्यांच्यासारखा लाईफ पार्टनर मिळणं म्हणजे आय थिंक इट्स समबडीज ग्रेटेस्ट लक. आय मस्ट हॅव डन समथिंग रिअली गुड टू डिझर्व समबडी लाईक हिम. खूप प्रेमळ आहेत, खूप अंडरस्टँडिंग आहेत आणि रिअल इंडिव्हिज्युअल फ्रीडममध्ये बिलीव्ह करणारे आहेत. त्याच्यामुळे कधीही पूर्ण सपोर्ट आहे. ज्या वेळेला बिझनेसमध्ये काही चॅलेंजिंग सिच्युएशन्स आले म्हणजे त्यावेळेला त्यांची साथ, कारण ती फार महत्वाची असते ना, खूप महत्वाची. की कधी कधी असं तुम्ही करू शकत नाही, त्याच्याशिवाय तुम्ही काहीच करू शकणार खरंच आहे, नाही करू शकत. की कधी कधी खरंच आपण अशा हतबल होतो की काय करू. खरं तर म्हणजे मी पण माझा अनुभव सांगते की माझे मिस्टर आधी एका सर्टन एज पर्यंत बिझनेसमध्ये होते, पण त्याच्यानंतर ते सर्व्हिसमध्ये आले. पण त्यांचा जो सपोर्ट एक भक्कम असतो, तू जा, तू काही कुठे पडते, मी आहे, मी उभा आहे, ही गोष्ट आपल्याला खूप स्ट्रेंथ देते. ताई, मला अजून एक असं विचारायचं होतं की नवीन येणाऱ्या ज्या काही आता उद्योजिका असतील किंवा स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या ज्या महिला असतील, त्यांच्यासाठी तुम्ही असं अजून एखादं काहीतरी स्ट्रॉंग पॉइंट काय सांगू शकता? हो, नक्कीच सांगू शकते. इट ऑल बिगिन्स विथ अ ड्रीम असं मी सांगू शकते. तर तुमचं जे स्वप्न जर असेल तुम्हाला उद्योजिका बनण्याचं, तर स्वप्नाला कधी कॉम्प्रोमाइज करू नये, हे माझं सगळ्यात मोठं मेसेज आहे. ते स्वप्न जे आहे ते अटळ ठेवावं आणि वाट निघत जाते आणि काही पॉइंट्स असे येतात ज्या वेळेला चॅलेंजेस फार डिफिकल्ट असतात, पण त्यावेळेला तुम्हाला कॉम्प्रोमाइज करू नका स्वतःच्या स्वप्नाशी, असं मी सांगेन. आणि चॅलेंजिंग सिच्युएशनमध्ये करेज ठेवा आणि फेथ ठेवा, फेथ इन युअर एबिलिटीज. आणि रात्र आणि दिवस सारखं असतं, रात्र येते पण दिवस येतोच. सो असं कधी प्रत्येक असं चॅलेंज हा चॅलेंज राहतच नाही. इनफॅक्ट इतके जर्नी जी चॅलेंजिंग असते बिझनेसमध्ये, कारण तुमच्या स्वतःवरती ते डिपेंडंट नसतं. बाहेरचं जे परिस्थिती आहे, कधी इकॉनॉमिक इश्यूज असतात, कधी पॉलिटिकल इश्यूज असतात, कधी कॉम्पिटिशनचे इश्यूज असतात, कधी टेक्नॉलॉजी तुमच्याकडे नसते, असे बरेचसे एक्सटर्नल कॉन्टेक्स्ट असं म्हणतात त्याला बिझनेसच्या लँग्वेजमध्ये. तर एक्सटर्नल कॉन्टेक्स्ट तुमच्या हातामध्ये नसतो. तुमच्या हातामध्ये असतं की कुठलाही बाहेरचा कॉन्टेक्स्ट जर असेल त्याच्याशी तुम्ही कसं डील करू शकाल. आणि तुम्हाला एजाईल, थोडं फ्लेक्झिबल राहावं लागतं आणि त्याच्यामधनं मग तुम्ही थोडंसं फ्लेक्झिबल राहिलात तर तुम्ही त्याच्यातनं नक्कीच. माझं खरं म्हणजे बिलीफ असं आहे की जगामध्ये असा कुठलाही प्रॉब्लेम नाहीये
की जो त्याच्या पोटामध्ये सोल्युशन घेऊन येत नाही. क्या बात आहे. एकही नाहीये प्रॉब्लेम असा की ज्याला सोल्युशन नाहीये. देव असं होऊच शकू देत शकत नाही. की प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला पेशंटली त्याला उलगडून बघायला पाहिजे की त्याच्या आतच त्याचं सोल्युशन असतं. आणि मला खूप अनेक वेळेला असे अनुभव आलेले आहेत. त्याच्यामुळे आता तुम्हाला मी खरं सांगते, आता मी अशा स्टेजला आहे की काही आलं ना तर मी फक्त टायमिंगचा प्रश्न असतो. आय एम अ बिग बिलिव्हर इन टायमिंग. तुम्हाला मी सांगते, वेळ अनुरूप आली ना की ते सगळं असं कमळासारखं असं ओपन होतं आणि तुम्हाला आपोआप रिव्हील होतं की ह्या याच्यामध्ये हे बरोबर आहे आपल्याला करणं. सो टायमिंग खूप असतं आणि पेशन्स ठेवावा आणि स्वतःच्या एबिलिटीमध्ये फेथ ठेवावं आणि करेज डेझर्ट करू नये कधी. करेज ठेवावं थोडं. इथे गटमध्ये ना थोडंसं करेज लागतं. क्या बात आहे. आणि बिकॉज इफ यू कॉम्प्रोमाइज विथ युअर ड्रीम देन देर इज नथिंग ना. बरोबर आहे. मग काय आहे, मग तुम्ही काय स्वप्न हल्ली आपल्या जागेपासून हलू नाही द्यायचे. बिलकुल स्वप्न ठेवले पाहिजे आणि नक्की ते अचीव्ह होतात. माझा अजून एक खूप फेवरेट हे आहे की आपण जर म्हणतो की फेलियर आणि सक्सेस, मला कधी कोणी विचारतं की फेलियर आणि सक्सेसच्या बद्दल, तर मी म्हणते की व्हॉट इज फेलियर. जर तुम्ही डिफाईन केलं फेलियरचं डेफिनेशन काय, फॉर दॅट मॅटर सक्सेसचं डेफिनेशन काय, असं आपण फार इझिली हे शब्द वापरतो. पण सक्सेस आणि फेलियरचे डेफिनेशन काय आहे, तसे फार ॲब्स्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट्स आहेत हे दोन्ही. जर तुम्ही बघितलं तर फेलियर कधी होतो, यू सेट आउट टू डू समथिंग, ओके, अँड इफ यू डोंट गिव्ह अप यू विल सक्सीड. बरोबर. इफ यू गिव्ह अप यू विल फेल. सो गिव्ह अप करायचं नाही. खरंच आहे. म्हणजे फेलियर येतच नाही. तुमचं मॉडिफाय होऊ शकतं, रस्ता थोडासा, पाथ थोडासा चेंज होऊ शकतो, पण शेवटी तुम्ही पोचायचं असतं तिथे साधारण मोर ऑर लेस पोचू शकता. तुम्ही पोचू शकता. यू डोंट हॅव टू गिव्ह अप ऑन युअर ड्रीम. हे मी यंग उद्योजकांना सांगू इच्छिते की तुमचं जर स्वप्न असेल तर ते गिव्ह अप करू नका. लगे रहो उसमें और नक्कीच सक्सेस. डोंट डेझर्ट करेज. फाइंड युअर वे. खरंच आहे. म्हणजे तसा जर आपण ते गिव्ह अप नाही केलं, आणि त्याचा आनंद पण एक वेगळा असतो की आपण ठरवलेली गोष्ट आपल्या ड्रीम पर्यंत आपण पोहोचतोय. भले त्याला 4 दिवस उशीर लागला तरी हरकत नाही. पण तो आनंद खूप जास्त छान आहे. फुलफिलमेंट असते त्याच्यामध्ये, फुलफिलमेंट असते. आणि मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीला ती फुलफिलमेंट अनुभवता आली पाहिजे. मग जीवनाचं सार्थक होतं त्याच्यातनं. नाही तर मग काय जगलात तुम्ही, असं आहे. म्हणजे ज्या गोष्टीचा तुम्हाला ध्यास आहे तो तुम्ही करत राहावी. नक्कीच त्या पाथवरती राहायला पाहिजे. बरं, या प्रवासामध्ये तुम्हाला कुठे अशा खूप अडचणी आल्यात किंवा काहीतरी असे प्रसंग येतात की ज्याच्याने आपण थोडेसे ढासळतो किंवा मनात असं होतं की आता मला काय करायला हवं होतं, तर अशा प्रसंगांना असे प्रसंग आले आहेत का? येतात ना अनेकदा. आधी जास्त येत असत, आता पुष्कळ वर्ष झाल्यामुळे, आता खूप मॅच्युरिटी असल्यामुळे ऍक्च्युली इतके चॅलेंजेस आले की त्या चॅलेंजेस मध्ये आता एक पॉइंट असा आला की ज्या वेळेला मी म्हणायचे चॅलेंज, व्हॉट इज अ चॅलेंज? अ चॅलेंज इज अन अपॉर्च्युनिटी फॉर यू टू ग्रो. ओके, जर तुम्ही चॅलेंजशी झगडला नाही तर तुमची ग्रोथ कशी होणार, तुमच्या व्यक्तिमत्वाची ग्रोथ कशी होणार, तुमची ह्युमन बिईंग म्हणून ग्रोथ कशी होणार? यू हॅव टू बी फिअरलेस in front of challenges. There come a point where you say, I'm dying to have more challenges so that I can grow even more. Right. You know, growth जी असते ती थांबली नाही पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही झगडत नाही एखाद्या गोष्टीशी तोपर्यंत तुम्ही ते पैलू तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये येऊ शकत नाही, आपोआप येत नाहीत. झगडूनच ते येत असतात. सो चॅलेंज इज अन अपॉर्च्युनिटी टू ग्रो. पण प्रश्न तुमचा होता चॅलेंजच्या बद्दल, कुठल्या अडचणी. तर अडचणी आल्या येतच असतात. आणि आत्ताच्या माझ्या ओव्हरऑल एक्सपिरियन्समध्ये सर्वात जास्त चॅलेंजिंग सिच्युएशन असतात ज्या वेळेला तुम्हाला ग्रोथ करायची असते बिझनेसला. जर तुम्हाला तिथल्या तिथे राहायचं असेल तर मग तीच सिच्युएशन राहते, तेच राहतं. ज्या वेळेला तुम्हाला ग्रोथ करायची असते बिझनेसला, that according to me is one of the most challenging aspects of business, is growing the business. त्या वेळेला तुम्हाला खूप काहीतरी नवीन विचार करावा लागतो, तुम्हाला काहीतरी नवीन मार्ग शोधावे लागतात. तर फाइंडिंग द नेक्स्ट
अँड टेकिंग द बिझनेस टू द नेक्स्ट लेवल आर सम ऑफ द मोस्ट चॅलेंजिंग. त्यावेळेला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला लागतात, कधी कधी फायनान्शियल चॅलेंजेस असतील, आम्हाला पण आलेले आहेत त्या सगळ्या सायकल मधनं जाऊन. त्यावेळेला कष्ट होतात पुष्कळ, पण लाईक आय सेड, स्वप्न कॉम्प्रोमाइज करायचे नाहीत आणि करेज ठेवायचं आणि रात्रीचा दिवस बदलतो आणि नक्कीच काहीतरी वाट सापडते आणि त्याच्यातनं मग तुम्ही पुढे जाऊ शकता. फॉर मी पर्सनली द मोस्ट चॅलेंजिंग ॲस्पेक्ट्स इन माय प्रोफेशनल करिअर हॅव बीन द जर्नी ऑफ ग्रोईंग द बिझनेस. एव्हरी टाइम यू वॉन्ट टू टेक इट टू द नेक्स्ट ऑर्बिट, द नेक्स्ट लेवल, यू हॅव टू वर्क व्हेरी हार्ड. आणि नंतर मग तुमचा स्केल वाढतो, बिझनेसचा विस्तार वाढतो, तर त्या स्केलला मग तुम्हाला पूर्ण तुमचा जो अप्रोच असतो त्याला मॅनेज करण्याच्या ज्या तऱ्हा असतात, त्यावेळेला तुम्हाला बाहेरच काम नाही करावं लागत बिझनेसवरती, बिझनेसच्या आत देखील तुम्हाला खूप काम करावं लागतं. म्हणजे त्याला जी मॅनेज करण्याची तुमची जी तऱ्हा असते, लोकांच्या ग्रुप साईज वाढते, टीम साईज वाढते, मग तुम्हाला कसं प्रोफेशनलाइज करावं लागतं. आतमध्ये सुद्धा बिझनेसच्या खूप मेहनत त्यावेळेला, म्हणजे इनफॅक्ट मला कष्ट वाटतात. तेच जास्त मोठं काम आहे, ते मोठं काम आहे, तिथे जास्त डिफिकल्ट. बाकी मग एखादी बाहेरची सिच्युएशन आली, आता समजा कोविड आला, त्यावेळेला मग बिझनेसची अपॉर्च्युनिटीला काय होतं, अशा वेळेचे एक्सटर्नल कॉन्टेक्स्टमध्ये जे, किंवा एखादा समजा आता तुम्ही एक्सपोर्ट करताय किंवा एखादे काही बरेचशे देशांना ट्रेडचे एम्बार्गोज लागतात, कधी कधी काही गोष्टी होऊ शकतात. जेव्हा तुम्ही बिझनेस कसा असतो, हा एक्सपोज्ड असतो बाहेरच्या एलिमेंट्सना. असं इट इज a business enterprise is an entity which exists in a marketplace, and it is absolutely open to all the influences which are on it, and you can absorb them to make something more, or you can also get affected if it is not good. तर त्यावेळेला तुम्हाला agile आणि थोडंसं मॅनेजमेंट म्हणजे मॅनेज करावं लागतं ती सिच्युएशन, काहीतरी मार्ग काढावा लागतो त्याच्यात. असे क्या बात आहे. आता मला आणखीन एक असं विचारायचंय की जशन तुमचा मुलगा, आणि म्हणजे त्याला मी पर्सनली पण आपल्या स्टुडिओत येत असल्यामुळे आमचा सगळ्यात छान मित्र पण आहे तो, आणि त्याच्यामध्ये जे गुण मी बघते की म्हणजे ह्या वयातली तो एक हँडसम मुलगा आहे, त्यालाही तो बिझनेसच्या निमित्ताने त्यांनी पण तुम्हाला आता जॉईन केलं आहे. आता 8 वर्ष झाले. 8 वर्ष झाले. आणि तू पण म्हणजे मी त्याला गमतीने म्हणते, तू बहुतेक एक फ्लाईट मध्येच राहत असशील, घरी कमी राहत असशील बहुतेक. काही दिवसांनी तू फक्त फ्लाईट मधनं उतरायचं आणि इथे कार्यक्रम करायचा आणि जायचं. म्हणजे इतकं त्याचं पण बिझी लाईफ या बिझनेसमुळे आहे. तर त्याच्यामध्ये जे गुण मी बघितलेले आहेत, म्हणजे एक आई म्हणून तुम्हाला त्याला ह्या सगळ्या, कारण तुमचा जो बिझनेस आहे तो खूप वेळ घेणार आहे, मग त्याला तुम्हाला संस्कार देताना काय वेगळं आणखीन करावं लागलं? नाही, मला कधी ती ओढाताण केली नाही मी स्वतःची, खरं म्हणजे. आणि हे मी बऱ्याचशा मुलींना पण सांगू इच्छिते की आयुष्य जे असतं ना, हे पुष्कळ मोठं आहे. आपण जर म्हणलो एक अडल्ट लाईफ, ओके, 25 वर्ष वयापासनं 65 वयेपर्यंत समजा ऍक्टिव्ह लाईफ, 40 वर्ष आपल्याकडे आहेत. आपल्याला जे मदरिंगचा जो फेज असतो तो या 40 वर्षापैकी साधारण 10 वर्षाचा इंटेन्स फेज असतो. मुलं 10-12 वर्षाचे झाले की प्रिटी मच दे आर ऑन देअर ओन, आणि आपलं जे मेजर काम असतं आईपणाचं, ते तोपर्यंत तुम्ही 10 वर्षामध्ये ते चांगलं निभावू शकता. त्यामुळे मी स्वतःची खरं म्हणजे कधीच ओढाताण केली नाही. मी माझ्या प्रायोरिटीज फार व्यवस्थित सुरुवातीला सेट केल्या होत्या. माय रोल ॲज अ मदर हॅज ऑलवेज बीन टॉप मोस्ट. माय रोल, आणि मी असे 3-4 प्रायोरिटी, म्हणजे आयुष्यामध्ये तुम्ही शेवटी काहीही करत असाल तरी सुद्धा ते गोष्टी फक्त 4 बॉक्सेस मध्ये तुम्ही त्याला स्लॉट करू शकता. एक इज युअर रोल ॲज अ मदर, ओके. एक इज युअर रोल ॲज अ फॅमिली नर्चरर, म्हणजे ओव्हरऑल फॅमिली, वाईफ, फॅमिली, जे तुमची एक्सटेंडेड फॅमिली असेल तर. मग तुमचं प्रोफेशन आहे, आणि मग तुम्ही स्वतः आहात. हे 4च गोष्टी आहे. तर दिवसभरात तुम्ही काहीही करा, हे इट इज आयदर फॉल्स इन दिस वन ऑफ द 4 बॉक्सेस. सो मला लोक पुष्कळदा विचारतात, अरे तुम्ही एवढं सगळं कसं काय करता? अरे आय सेड, मी काय करते, मी 4च तर गोष्टी करते. आयदर मी आई असते, किंवा मी गृहिणी असते, किंवा मी बिझनेस पर्सन असते,
किंवा मी इंडिपेंडंट इंडिव्हिज्युअल स्वतंत्र, म्हणजे मग माझं हेल्थचं करा, फिटनेस करा, काय असा माझ्या आवडी असेल, वाचन असेल, गाणं ऐकायचं असेल, जे काय आहे मी टाइम 4च गोष्टी करते. आणि 40 वर्ष जर कोणी हेच करत असेल तर ते किती इझिली तो करू शकतो. सो मी खूप सिम्प्लिफाय केलं आहे लाईफचं इक्वेशन खरं सांगायचं. आणि हे मी खूप मुलींना सांगू इच्छिते की तुम्ही फार कॉम्प्लिकेट करू नका. लाईफ इज व्हेरी व्हेरी सिम्पल. आणि तुमच्या प्रायोरिटीज तुम्ही ठरवा. मी ठरवल्या. माझ्याकडे काही असेल तर माय प्रायोरिटी ॲज अ मदर इज द टॉप. त्याच्यामुळे तिथे मी कधीच कॉम्प्रोमाइज केलं नाही. थोडे पेशंट राहा. जिथे जिथे तुम्हाला आधी जस्टिस करायला पाहिजे तिथे तुम्ही करा. एकानंतर एक करा. कधी कधी तुम्ही सायमल्टेनियसली पण करू शकता. पण कुठेही तुमची ओढाताण करून घ्यायची तुम्हाला गरज नाहीये. आणि इंडिपेंडंट स्वतंत्र बिझनेसमध्ये असल्यामुळे ते मला बॅलन्स साधणं इझी झालं. मला असं कधी कुठे वाटलं नाही, तणाव वाटला नाही त्याच्यामध्ये. सो जशनच्याकडे लक्ष देणं हे मी पूर्ण केलं. ज्या वेळेला तो मला म्हणाला, एकदा 8वीत वगैरे गेला, म्हणलं आता मम्मी आता तू जा, तुला जे करायचं आहे ते तू कर, तुला काय आता माझ्यासाठी फार वेळ काढायची गरज नाहीये. त्या पॉइंटला मग मी पूर्ण बिझनेसमध्ये स्वतःला मग झोकून दिलं आणि मग त्याच्या पुढची जी वाटचाल केली. सो बॅलन्स करता येतो. आणि आजकालची जर आपण ऍक्च्युली नवीन पिढी, जशांची जर तुम्ही पिढी घ्या, हे लोक किती मल्टिपल गोष्टी करतात एका वेळेला. म्हणजे त्यांचं एक तर काय बिझनेस प्रोफेशन असेल ते करतात. त्यावेळेला प्रत्येकाला काहीतरी एक पॅशनेट पर्सूट असतो. कोणी माउंटेन क्लाइम्बिंग करतं, कोणी मॅरेथॉन्स करतं, कोणी म्युझिक पर्सू करतं, कोणी आर्ट करतं, काही ना काहीतरी ते लोकांचं एखादं. आणि दे डू फुल जस्टिस टू दॅट. सो मल्टीटास्किंग आपण जर व्यवस्थित ठरवून केलं तर त्याला आपण करू शकतो. काही इश्यू नाहीये काही. पण मग जशननी जसा तर तो पूर्ण वेळ बिझनेस तर आहेच त्याचा, पण प्लस गाण्यामध्ये पण तो इतका छान इन्व्हॉल्व. आणि त्याच्या बोलण्यात नेहमी असतं की म्हणजे आई बाबांचं म्हणजे तुमचं कुठे ना कुठेतरी सतत प्रेझेन्स तिथे असतो की म्हणजे तुम्ही त्याला त्या दिशेने ठेवणं. क्लासिकलच्या साठी खूप स्पेशल पर्सन आहे जशन. म्हणजे मी म्हणू शकते व्हेरी डिफरंट अगेन. आणि एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह आर्टिस्ट आहे म्हणून, किंवा काय घरातलं वातावरण असेल म्हणून खूप सेन्सिटिव्ह सोल आहे. आणि नेहमी दुसऱ्यांबद्दल प्रत्येक वेळेला विचार करतो तो. सो ही इज ऑलवेज व्हेरी थॉटफुल अबाउट पीपल, अबाउट रिलेशनशिप्स. अँड ॲट द सेम टाइम ऑल्सो यु नो परसूज त्याचे जे गोल्स वगैरे आहेत ते पण तो कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही. तो आय थिंक ओव्हरऑल घरातलं वातावरण, घरी आजी आजोबा पण होते आणि आम्ही फार क्लिअर होतो की व्हॉट इज इम्पॉर्टंट फॉर अस इन द अपब्रिंगिंग ऑफ आवर चाइल्ड. आणि त्याला त्या दिशेने मार्ग दाखवत गायडन्स करत जर आपण गेलो. आणि ही हॅज बीन द काइंड ऑफ द सन हू इज यु नो ऑलवेज made the right choices again, I would say, for himself. आणि सो टुडे ही इज व्हॉट ही इज. जसे तुम्ही ओळखता त्याला जसा तो आहे. खरंच आज इतकं छान वाटतंय तुमच्याशी ह्या सगळ्या गप्पा करून. आणि खरंच म्हणजे मला असं सांगावंसं वाटतंय की बऱ्याचदा म्हणजे गाण्याच्या क्षेत्रात पण मी बरेचदा असं बघितलंय की माझ्याकडे जे कोणी समजा शिकायला काही महिला येत असतील तर त्या नेहमी आधी कंप्लेंट हीच असते की नाही मला घरातलं खूप काम असतं, किंवा माझ्यावरती लहान मूल आहे म्हणून माझ्यावरती जबाबदारी खूप आहे आणि मला गाणं करायचंय पण मी करू शकत नाही. तर म्हणून मी अशा लोकांना मी पण तेव्हा सांगते, अरे तुम्ही त्याच्यासाठी आता दुःखी नका राहू. तुमचं मूल लहान आहे तर त्याचं लहानपण एन्जॉय करा तुम्ही. आणि अगदी बरोबर स्टेज येईल जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल. बरं मी काय म्हटलं, तुम्हाला तुमच्या आवडीसाठी 1 तास काढता नाहीये. आपण 1 तास बसून टीव्ही बघतो आणि हल्ली स्क्रीन टाइम प्रत्येकाचा वाढलाय. तर तुम्ही मोबाईलमध्ये 1 तास बसण्यापेक्षा तुम्ही गाणं करा त्या क्षेत्रातलं. बरोबर. पण म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते म्हणजे ह्याच्यावरनं मला ते आता आठवलं की एक्सक्युजेस न देता जे तुम्ही आता जे सांगितलं, यू कांट हॅव एक्सक्युजेस फॉर युअरसेल्फ. तुम्ही स्वतःशी जर एक्सक्यूज केला ना तर मग तुमचं आयुष्य तुम्हालाच घडवायचं असतं. तुम्हाला जो शेप आणि फॉर्म पाहिजे तुमच्या आयुष्यात वाऱ्याप्रमाणे वाहत जाणार. ते तुमचं आयुष्याचा शेप आणि फॉर्म तुमच्याच हातात असतो, दुसरीकडे कुठेच नाही. I really believe it is really up to you. You cannot complain. You cannot complain.
जे तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला व्यवस्थित त्याच्यामध्ये तुम्ही ते असं मोत्याची माळ असते ते मोती तुम्हालाच निवडले पाहिजेत. तुमच्या आयुष्याची जी मोत्याची माळ आहे ती मोती तुम्ही ठरवून निवडा आणि मग तुम्ही घाला, मग ती किती सुंदर ती माळ होईल. दुसरं कोणाच्या हातात, कारण ती स्वतःच्या कर्तव्याची कोणाच्याच हातात नसतं. आपल्याला घडवून आणावं लागतं आपल्याला जे पाहिजे आपल्या लाईफमध्ये ते. क्या बात आहे. तर खूपच म्हणजे जसं तुम्ही आता म्हणालात की जे 4 तुम्ही बॉक्सेस सांगितले ते इतकं सुंदर उदाहरण आहे की त्या 4 बॉक्सच्या शिवाय पण खरंच आयुष्यात काहीच करत नाही. मलाही आता बोलताना इतकं छान क्लिअर झाली गोष्ट की खरंच आपण ह्याच्याशिवाय काहीच करू शकत काहीच नाहीच आहे दुसरं. लाईफ इज व्हेरी सिम्पल. वा. आणि आज मला असं वाटतं की महिला दिनाच्या निमित्ताने आणि खूप दिवसाचं असं माझ्या मनात होतं की ह्या निमित्ताने आपण तुमच्याशी गप्पा मारूया आणि तो आज दिवस ह्या महिला दिनाच्या निमित्ताने ही माझी इच्छा पूर्ण होते. त्याबद्दल खूप थँक्यू. आणि तुम्हाला पण खूप शुभेच्छा फॉर द इन्व्हिटेशन आणि थँक्यू फॉर द प्लॅटफॉर्म and thank you for the opportunity to communicate. नाही, ही तर अपॉर्च्युनिटी आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. थँक्यू सो मच. मंडळी, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा एपिसोड नक्की पोचवा, कारण इतकी सुंदर माहिती आणि इतक्या सोप्या शब्दामध्ये इतकी सुंदर यांनी सांगितलेली आहे. तेव्हा जास्तीत जास्त याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.